हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि सुप्रभात. तर सकाळ झालेली होती आणि तुम्ही बघू शकता या गोकर्णाच्या वेलाला मस्त आज फुलं आलेली होती. हा वेल आहे छोटासा, पण याला बघा किती छान अशी फुलं आलेली आहेत. तर अशी फुलं आली की आपल्याला असं वाटते कधी आपण याला देवाला अर्पण करतो. त्यानंतर अंगणामध्ये पाणी टाकून झालेलं होतं आणि माझी आई अशी छान अशी रांगोळी काढत होती. तर रांगोळी पूर्णपणे झालेली होती काढून. नंतर काय रांगोळी काढल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी देवपूजेची तयारी करतो. तर बघा आज किती छान अशी फुलं आलेली होती. लाल कलरची फुलं, पिवळा कनेर, गोकर्ण आणि पांढरी फुले आणि झेंडूची फुले. त्यानंतर मी देवपूजा केली. महादेवाची पूजा केली अगदी साध्या पद्धतीने. तर महादेवाला मी सगळीच जी काही फुलं आवडतात ती वाहली. पांढऱ्या कलरची फुलं, हे गोकर्णाचं फूल आणि बेलाचे पानं होते ते पण सुद्धा वाहले. आणि वाहताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा एक मंत्र म्हणते. असं काही नाही आहे की महादेवाला किंवा कोणत्याही देवाला वाहताना हीच वस्तू वाहली पाहिजे, तीच वस्तू वाहली पाहिजे. फक्त मनामध्ये भाव पाहिजे, तर देव ते मनापासून ॲक्सेप्ट करतो. नंतर देवाचं जे आंघोळीचं पाणी होतं ते मी कुंडीमध्ये टाकलं. त्यानंतर मी ॲपल खाल्लं, सफरचंद. नंतर आज नाश्त्यामध्ये असं हलकंसंच खावंसं वाटत होतं, तर मी बोलली माझ्या आईला की आज चिवडा बनव. तर काही नाही, चिवड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यावर त्यामध्ये आपले हे जे जाडे पोहे असतात, दगडी पोहे, तर ते घालायचे. नंतर त्यावरती मुरमुरे घालायचे, कोणी कोणी खुरमुरे पण म्हणतात. तर ते चांगल्या प्रकारे असे भाजून घ्यायचे तेलामध्ये. नंतर त्यावरती हळद घालायची. ते पिवळसर असे होतील आणि ते हळद पूर्णपणे पोहे आणि मुरमुऱ्यांना लागेल असं पूर्ण त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं, धन्यांचं कूट घालायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढायचं. नंतर कढईमध्ये हिरवी मिरची घालायची. ही हिरवी मिरची तिखट नाही आहे, फिक्की आहे. नंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि वरतून मग वाटाणे. आणि आमच्याकडे भिजलेली मोड आलेली मटकी होती ती देखील घातली. तर यामध्ये मी मटकी घातली, पण खाताना असं अजिबात वाटलं नाही की यामध्ये मटकी आहे म्हणून, कारण की ती चांगल्या प्रकारे फ्राय झालेली होती तेलामध्ये. तर थोडंफार काहीतरी चिवड्यामधून पण आपल्याला मटकीच्या माध्यमातून पोषक तत्व जातात पोटामध्ये. नंतर त्या चिवड्यावरती जे आपण ताटामध्ये काढलेलं होतं हे सगळं साहित्य त्यावरती वरतून घालायचं. नंतर त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून मस्त असा कोथिंबीर घालायचा आणि अशा प्रकारे मस्त हलका फुलका टेस्टी नाश्ता, तोंडाला चव येणारा नाश्ता रेडी होता. तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारचा चिवडा, खूप छान झाला होता. नंतर काय जेवणाची तयारी चालू झाली होती, स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती. तर पोळ्या झालेल्या होत्या आणि वरण भाताचं कुकर पण झालेलं होतं. आज काय भाजी करावं, तर भाजीला काही नव्हतं, तर मग टोमॅटोची चटणीच केली होती. तर चटणी करायला तेलामध्ये जिरं मोहरी घातलं, लसूण घातला आणि हिरवी मिरची घातली आणि कांदा. हे सगळं चांगल्या प्रकारे परतून घेतलं. जी हिरवी मिरची घातलेली आहे ही फिक्की आहे, त्यामुळे आम्ही थोडं लाल मिरची पावडर घालणार आहे. त्यामध्ये वाटाणे पण घातले, वाटाणे छान लागतात चटणीमध्ये. हळद घातली, लाल तिखट घातलं. नंतर हे सगळं चांगल्या प्रकारे परतून घेतलं. त्यावरती नंतर टोमॅटोचे काप घातले. तर टोमॅटोची चटणी ही रेडी होती. वरतून मस्त कोथिंबीर घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं.
तर स्वयंपाक झाल्यावर आम्ही सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवत असतो आणि मगच जेवण करतो. तर देवाचा नैवेद्य माझ्या आईने काढलेला होता एका छोट्याशा ताटात. मग काय दुपार झाली, दुपारी आम्ही इतर कामे केले आणि मग काय संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या देवपूजेची तयारी चालू होती. दिवा लावला संध्याकाळी, धूप जाळली आणि अशा पद्धतीने आजचा हा दिवस गेला माझा. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच मी व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाईल. थँक्यू. बाय.